सत्तेपालका पक्ष वाढवण्याचा अधिकार कोणी रोखू शकत नाही। महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगा नाही। 11 एप्रिलच्या ठाण्यातील जनता दरबारून गणेश नाईक यांचं वक्तव्य। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी। संदीप देशपांडेंकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ। देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार। भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको। अजितदारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना खडेबोल। तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशीर आल्याने बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलं, सूत्रांची माहिती। दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली। अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती मागवली। कमी अधिकारांमुळे राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका, सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर सुनावणी पूर्ण। दुपारी कोल्हापूर न्यायालय निकाल देणार। कोरटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे लक्ष। राज्यात तापमानाचा पारा 40 पार। मुंबईत 34 तर नाशिकमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नाशकातील 5 तालुक्यात 14 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। सोलापुरात पूर्ववैमनस्यातून पती पत्नीवर गोळीबार। 3 गोळ्या लागल्यानं महिलेची प्रकृती चिंताजनक। दशरथ केरू गायकवाड असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।